श्री स्वामी समर्थ. मंडळी, इंस्टाग्रामवर मी एक ॲड बघितली होती. हे बघा, याचं नाव पण दिसतंय OMGs म्हणून त्यांचं ते पेज होतं का काय, ती ॲड त्या नावाने होती. तर ते कसं होतं की फोटो त्यांना सेंड करायचा आणि मग फोटो एनलार्ज करून ते देतील आणि ते पण असं ग्लास लाईक फिनिशिंग मध्ये असं त्यांचं होतं. तर मला ते इंटरेस्टिंग वाटलं. पण तेव्हा माझ्या हे डोक्यात नाही आलं की मी जो फोटो त्यांना सेंड करेन तो फोटो जर एनलार्ज केला तर ते पिक्सेल वगैरे त्याची फाटतील की काय, ते मी तेव्हा विचार नव्हता केला. पण आता माझ्या डोक्यात तो विचार येतोय. आणि मेन म्हणजे हे मी आईंसाठी मागवलं की आईंना काहीतरी भेटवस्तू म्हणून. फॅमिली फोटो आहे ऍक्च्युली ह्याच्यामध्ये. तर तो मी आईंच्या हाते खोलायचा म्हणून गिफ्ट रॅप करून घेतला, आईंच्या हस्ते खोलायचा म्हणून. आता मला भीती काय वाटतेय की तो जर अस्पष्ट असेल तर तसा तरी आईला देऊन काय फायदा. त्याच्यापेक्षा मी पहिले बघून घेते की अस्पष्ट आहे की कसा आहे. मला भीती वाटते ऍक्च्युली, कारण का पैसे खर्च केलेत बऱ्यापैकी, जास्त नाही पण केलेत ना. आणि मग तो व्यवस्थित नाही आला तर त्याला नेमकी उलटी बाजू फाडली. कोपऱ्याने फाडून बसते ना. ए कसं आहे, दोन्ही कडून असंच आहे का, मध्ये काय आहे? आणखीन एखादा रॅपर असेल वरती असं वाटतंय. ती वाटते वाटते भीती वाटते भीती वाटते. आय जस्ट विश की हे व्यवस्थित यावं. म्हणजे एवढे पैसे खर्च केले तर एकदम काय फाटलेलं नसावा ते. म्हणजे पिक्सेल असे फाटतात ना मोठे केल्यावर, तसं नसावा. क्लिअर फोटो असावा. हे चांगलं आहे. चल हे आईला देते ना. तरी देवा असं दे. चल हे असंच देते त्यांना खोलायला. हे फ्रीज मॅग्नेट पण त्यांनाच खोलायला लावते. एक किचन जे मी पहिले बघितलं ना, किचन ते जरा असं अस्पष्ट आलं ना, म्हणून मला वाटलं काय तू फोटो पण अस्पष्ट येईल. फोटो चांगला आलाय. पप्पा तरी चांगले दिसतात. किमान पप्पा तरी चांगले दिसतात त्या फोटो मध्ये. असा फॅमिली फोटो आहे असा. तर लावलं चाललं हे मी ठेवते साईडला. पहिलं तो आईंना आपण दाखवूया. आईंचा बर्थडे झाला ना, तर मी त्यांना काही घेतलं नव्हतं. मग बघूया आता. आमच्या आईंचा बर्थडे झाला ना, तर त्यांना काही गिफ्ट दिलं नव्हतं. तर हे आईंना ती गिफ्ट. हे तुम्ही खोला बघा कसं आहे ते. फोटो दिसतोय. फोटो आहे ते आपल्या सगळ्यांचा. आपलं एक पण फोटो नव्हता ना. काढा ते, ओढा ते. काय आलं तुला आळूसाठी काहीतरी खेळणं असेल. बरं, सुंदर सुंदर. आईंसाठी बर्थडे गिफ्ट लेट झाला जरासा. तेव्हा 1 जूनला काय झालेलं, आम्ही गेलेलो लोणावळ्याला. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर आमच्या डोक्यातून पण निसटून गेलेलं की आईंचा बर्थडे असतो. रात्री आम्हाला आठवण पडली आणि तेव्हा आम्ही एकदम हे होऊन फोन केलेला की सॉरी, आमच्या म्हणजे डोक्यातून निघून गेलं. तर आई तुम्हाला उशिरा का होईना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लेट झाला जरा, सॉरी. आणि आशीर्वाद असू द्या. हॅपी बर्थडे. आणि हे ना, हे फ्रीज मॅग्नेट आहे. हे फ्रीजला लावायचं. सेम तोच फोटो आहे. नाही नाही, हा वेगळा आहे. हा तुमचा आणि आणि हे किचन नाही, त्यांच्याकडे कॉम्प्लिमेंट आहे. आवडलं? काय घेऊ काय घेऊ. चल एक फ्रेम घेते. येड्या, परत पत्र्यावर उतरायला लागेल. घे, बाहेर नाही फेकायचा. बाहेर फेकायचं नाही. ओके, बाहेर फेकायचं नाही. शेंबड्या
आमच्या पत्र्यावर आलीत माकडं. आंब्यांमुळे आली ती. तेव्हा तोंड कसं वाजतंय. चार आहेत, चार पाच. वहिनीला सांग दरवाजा नको खोलू. आंबा खाते हा बघ, हा आंबा खातोय. कपडे बिपडे नाही ना चोरणार. हो तेच राजासारखा बसला येतो हे बघ. अरू ते बघ माकड. हनुमान भगवान. तुम्हाला इथे दिसतंय मंडळी, हे जे पडलंय ना तो कुठला कचरा नाही आहे, ते कीटक आहेत जे मरून पडलेले आहेत. तर शेतात घर बांधलंय म्हटलं काय करणार, ही त्यांची पण जागा आहे, फक्त आमची नाही आहे. त्याच्यामुळे हे अशी सारखी येत असतात. आत्तापर्यंत कधी काही प्रॉब्लेम झाला नाही, पण आता अरू अनवाणी फिरत असतो, काहीही भेटलं की तोंडात टाकत असतो. त्याच्यामुळे थोडी भीती वाटते, कारण की कधी कधी ॲलर्जी पण होऊ शकते छोट्या मोठ्या किड्यांपासून. त्याच्यामुळे पेस्ट कंट्रोलसाठी बोलवलेलं आहे. गावातले दादा आलेत, आपण बघूया, पहिले भेटूया त्यांना. हॅलो. वरती करायचं आहे आपल्याला फवारणी, मग लगेच सुरुवात करूया की कसं काय? हो चालेल. चालेल ठीक आहे, मग जाऊया वरती. तर हे आमच्या गावातले दादा आहेत. दादा तुमचं नाव? सौजन्य सालावकर. आणि त्या दादांचं नाव? आयुष राऊत. तर त्यांची पेस्ट कंट्रोल एजन्सी आहे. ते थोडंसं आपल्या इथे आहे कीटकांचा प्रादुर्भाव, म्हटलं त्यांना बोलवावं. त्यांच्या एजन्सीचं नाव आहे आय क्लीन पेस्ट सोल्युशन. जर तुम्हाला कोणाला त्यांना फवारणीसाठी बोलवायचं असेल तर इकडे समोर स्क्रीनवर नंबर दिसतोय, त्यांना तुम्ही बोलवू शकता. कुठे कुठे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता? रायगड जिल्ह्यात करता? ओके. आणि सपोज मुंबईवरून जर फोन आला तर? ठीक आहे, करता. तुम्ही फोन करून बघू शकता. चला दादा वरतीच जाऊया मग. हे त्यांच्या बॅग्स आहेत सोबत. चला. आमच्याकडे सॉफी वगैरे आहे, तर त्यांच्यापासून म्हणजे काय काळजी घ्यायची त्यांच्या प्रती? कुत्र्यांना फक्त जास्त जवळ नाही आणून द्यायचं तिथे. किती वेळासाठी? 2-3 तासासाठी. अच्छा. आता दादा हे सोल्युशन पहिले प्रिपेअर करून घेत आहेत. कुठल्या कुठल्या प्रकारचे कीटक हे करण्यासाठी बोलवू शकतो आपण? मुंगी आले, मुंगी, कॉकरोच, हां, परत ढेकून, हां, बेडबग्स, हां, अजून लिझर्ड्स. ओके. आणि अजून काय प्रॉब्लेम असतील ना तर ते पण आपण सॉल्व्ह करतो. ओके. वाळवीसाठी पण बोलवतात का? हो, अँटी टर्माइट पण करतो आपण. अच्छा. घरामध्ये पण करतो, किंवा घर काम चालू असेल ना हां. पीसीसी मध्ये पण करतो, अच्छा. कारण नंतर घराला लागायला नको म्हणून. ओके, बरोबर. आणि जरी आपल्या लाकडाला जरी लागले असेल ना तरी पण ते पण आपण करतो. बर. उंदीर वगैरे घरात जास्त जर झाला असेल, उंदरांचा सुळसुळट, तरी बोलवतात त्यासाठी ना? पण आपल्याकडे सोल्युशन आहे. अच्छा. किती वेळ लागतो, म्हणजे का जागेवर अवलंबून आहे? केवढी मोठी जागा तेवढी फवारायला? स्क्वेअर फूट वर असते, म्हणजे जेवढे स्क्वेअर फूट तेवढं जास्त वेळ लागतो. अच्छा. कमी स्क्वेअर फूट असेल तर कमी वेळ लागतो. आणि मग रेट पण तसा स्क्वेअर फूटवर असतो? रेट पण स्क्वेअर फूट नुसारच असतो. बर, ठीक ठीक. वरती मारायचं. हां, वरती जायचं आहे. ओके, जाऊया. चला. ऍड करतो त्याच्यात. अच्छा, मी ते सोल्युशन घेतलं, त्याच्यात 5 लिटर पाणी. 5 लिटर. अच्छा. 100 ml सोल्युशन टाकतो केमिकल, आणि त्यात 5 लिटर पाणी. बर. सध्या काय होत आहे, किती झाडलं ना तरी पण असे, तरी आता थोड्या वेळापूर्वी कचरा घेतला म्हणून इथे बरं, पण तरी एवढ्या वेळात लगेच असे पडलेत मरून. आता पावसाला आला ना, पावसाळ्यात कीटक जास्त. तेच तर. आता आपण हे स्प्रे केल्यानंतर किती कालावधीसाठी त्याचा इफेक्ट राहील? 2-3 महिने राहतो. 2-3 महिने राहतो. ओके. केमिकलला कुठला स्मेल वगैरे नाही आहे, हर्बल केमिकल आहे. अच्छा. आणि जरी 2 तासांनी जरी म्हणजे कॉटेज वगैरे मारले होते, तर 2 तासांनी जरी रूम घेतले ना तर पण काही प्रॉब्लेम. हा, आता आपल्या अलिबाग एरियामध्ये खूप सारे कॉटेजेस आहेत तिकडे, आता पावसाळ्यामध्ये तर जास्त, मग तिथे पण तुम्ही जाता म्हणजे? तिथे पण. अच्छा. आणि किती 1-2-3 तासांनी रूम अवेलेबल होऊ शकते जर हो. त्याच्या आधी तुम्ही स्प्रे केला असेल? 2 तासा अगोदर स्प्रे करायचा, नंतर रूम क्लीन करून रूम दिला तरी पण काय प्रॉब्लेम नाही. ओके ओके. आणि सपोज जे बेड वगैरे असतात बघा, गाद्या असतात, त्याच्यामध्ये काही ढिकणं असतात किंवा काय असतात, तर ते त्याचं पण करता का? हो, ते पण करतो. ओके ओके. असं लाकडाला वगैरे वाळवी लागली असेल तरी पण, मुंग्या वगैरे जास्त येत असेल तरी पण करता? हो, मुंग्यांना पण
जास्त आपल्या ढेकणांची जास्त हा, कामं हा. असतात. वाली वगैरे लागते ना हा. अँटी टर्माइटचे जास्त कामं करतो. ओके, वाळवीचे जास्त ऑर्डर पण जास्त येतात. आणि 30% केमिकल वापरतो. काही जण कमी वापरतात ते. अच्छा आणि आम्ही 30% वापरतो. अच्छा तर प्रभाव वगैरे जास्त पडतो आणि गॅरंटी पण देतो वर्षाची. ओके. आता हे झाल्यानंतर किती वेळाने मी लादी पुसू? 2 तासाने पुसली तरी चालेल. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर माझं बाळ इकडे फिरलं तर काय हे नाही ना, कारण आपण तसं कोपऱ्यात मारलंय म्हणा. नाही काही प्रॉब्लेम नाही. नाही ना, पुसून पुसून घ्या क्लीन. हा. नंतर काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा ठीक आहे, चालेल. ओके. आता खाली आहे, खालचा थोडासा एरिया तिकडे करूया. ठीक आहे चालेल. हां चल. शेतात चाललो बघायला पाणी किती भरलं आहे ना. हां चला 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 चला. इतकं पाणी भरलेलं आहे एवढ्या पावसात. चला चला आपण खेकडा बघू. चला. आता या साईडला जामच चिखल चालू झाला, त्याच्यामुळे ह्याला सरळ उचलून घेतलं मी. बऱ्यापैकी पाणी आहे. अजून एक आठवड्याभराने वगैरे आमच्या इथे पण लावणी असेल. हां कुठे चाललो? शेतावर चाललो. अरू झाल्यापासून माझ्या इकडच्या फेऱ्या कमी आहेत, नाही तर मध्ये मध्ये तरी एखाद फेरी तरी असायची. पाटाचं पाणी जायला वाट केलेली आहे. चिखल आहे, सांभाळून चालावे लागते, नाही तर अरू आणि मी दोघं पण डुबुक. इथे आल्यावर काहीसं असं दिसतं पावसाळ्यात. टिटवीचा आवाज येतोय. आणि हे शेततळ, ह्याच्यात आम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करतो. तो टिलर पप्पांचा. बदामाचं झाड बरंच उंच गेलं, माडा एवढा बदाम उंच झालाय. माझा हात सोडून पळतोय तो. हात सोडून कुठे पळतो? फोटो काढू तुझा इथे मस्त छान छान. सांभाळून आई कन्या बाबा मला घरती घरचे. चला ह्या साईडला खेळ तू, इकडं काय खेळायचं ते. तिकडं नाही जायचं. सांगून ऐकत नाही, उतारावरच चाललाय तो. हा मोकळी हवा आणि इतकी फ्रेश हवा आहे ना, खूप फ्रेश. ए पिलू चला, बाद झालं. आरा शेतात राब खाण्याला जाशील आता, अजून खाली उतरला तर. चलो झालं. हाऊस भागली वाटतं. ह्याला इथं हे सक्शनसाठी म्हणजे आपण कशालाही लावू शकतो, हे कुठल्याही सरफेसला. थांब बापू शोनो, इथे जर टाक. अच्छा कसं करायचं आहे बा, असं हुई बरं, असं हुई. हे बघ कसं आहे बा, असं पॉप करायचं. हे बघ टिचुक कर. हे 4चे काय स्पिनर, हे 3चं स्पिनर आहे आणि एक हे 2चं स्पिनर आहे. वरचं पण फिरतं वाटतं. ए वाव अरू. आणि हे असे इंटरलिंकिंग टॉईज आहेत, म्हणजे ते काहीतरी हे असं एकात एक अडकवायचं. ह्याला थोडं प्रेशर लागेल, ते आपण करून मग त्याला सोडवायला द्यायला पाहिजे. आरूला असं ओढून काढायला त्याला आवडतं, खेचायला. आहे की पकड. अय्या हा काढ खेचून. अरे वा शाबाश. दुसरं खेच. अरे हे बघ माऊनी किती छान तयार केलं. वा ए मोठले ग्रेट नाईस. आता जेवताना दुसरं काय हातात द्यायची गरज नाही. हे असलंच काहीतरी द्यायचं, जरा 4 दिवस तरी सुखाने घास घे गण्या. आणि हे ह्याच्यात मला वाटतं सेल टाकायला लागेल. ह्याच्यात बरेच काय फंक्शन आहेत, एज्युकेशनल कम्प्युटर म्हणून. हे घे काढत बस, घे लांब.